सांगलीमधलं कृष्णा नदीचं पात्र मगरीच्या वास्तव्यामुळे ग्रामस्थांकरता घातक बनत चाललंय। गेल्या काही काळात तिसऱ्यांदा मगरीकडून हल्ला झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। सोमवारी सांगली जिल्ह्यातल्या चोपडेवाडी इथं अजय यादव नावाच्या 13 वर्षांच्या मुलाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला। त्यामुळे इथल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। 20 दिवसांपूर्वी भिलवडी इथं ऊसतोड मजुरावर मगरीनं हल्ला केला होता, तर रत्नप्रभा नावाच्या महिलेवर हल्ला करत तिच्या पायाचं बोट मगरीनं तोडलं होतं। मी 10 वर्षापाठीमागे एका महिलेचा अंगठा तोडला। त्यावेळेला शासनाला आम्ही निवेदन दिलं, जाळी मारून देतो म्हणले, ते पण काही नाही। त्याच्यानंतर परत बऱ्याच वेळेला प्रस्ताव शासनाकडून आम्ही सरपंच साहेबांनी वगैरे दिलेले आहेत, पण काही शासनाकडून म्हणावा असा पाठपुरावा झालेला नाही। अजून किती लोक जीव जायचं वेळ आता अंतिम शासन काय बघायला पाहिजे। मगरीच्या इथल्या अस्तित्वाबाबत ग्रामस्थांनी अनेकदा वन विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र अशा कुठल्याही तक्रारी मिळाल्या नसल्याचं वनक्षेत्रपाल सांगतायत। आतापर्यंत मगरीच्या हल्ल्यात दोघांचा जीव गेलाय, तर एकीच्या जीवावर बेतलाय। मात्र तरी देखील प्रशासनानं याची कुठलीही गंभीर दखल घेतलेली नाही। प्रशासनाला खरोखरच नागरिकांचा जीव महत्त्वाचा वाटत असेल तर लवकरात लवकर नदीपात्रातून मगरीचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होतीये। चोपडेवाडीतील अजय यादव याला मगरीने हल्ला करून नदीपात्रात घेऊन गेल्यानंतर आता मगरीच्या हल्ल्याबाबतची चर्चा होत आहे। मात्र मागील काही महिन्यापासून इथले ग्रामस्थ मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी करत होते, मात्र वन खात्याचं याच्याकडे दुर्लक्ष होते। अंकलकोप ते चोपडेवाडी या ठिकाणी अनेक वेळा अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत, मात्र कोणत्या प्रकारचाही ठोस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला नाही। त्यामुळे ग्रामस्थांची मागणी आहे की हल्ला झाल्यानंतर मृत व्यक्तीला मदत करण्यापेक्षा हल्ला होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, चोपडेवाडी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।